पुण्याच्या भोर तालुक्यातून वाहणाऱ्या नीरा उजव्या कालव्याचं अस्थिरीकरणाचं काम अद्याप अपूर्ण आहे आणि हे अस्थिरीकरणाचं काम अपूर्ण असल्यानं सध्या जर पाहिलं तर या संपूर्ण कालव्याच्या परिसरात आपल्याला झाडाचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळते। संपूर्ण या कालव्याच्या जो क्षेत्र आहे त्या संपूर्ण कालव्याच्या क्षेत्रात अशा प्रकारे झाडी झुडपं जी आहेत ती वाढलेली पाहायला मिळतात। त्यामुळे खरं तर जे नैसर्गिक प्रवाह आहे या कालव्याचा तो कुठेतरी अडत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हा कालवा जो आहे तो 65 किलोमीटरचा आहे आणि या 65 किलोमीटरपैकी केवळ 11 किलोमीटरचं अस्थिरीकरण जे आहे ते झालेलं आहे आणि उरलेल्या खरं तर कालव्याचं अस्थिरीकरणचं काम अद्याप अपूर्ण आहे आणि त्यामुळे अशा प्रकारची झाडी झुडपं जी आहेत ती या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळतात। यामुळे कालवा फुटीची सुद्धा शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे। त्यामुळे ही जी झाडं आहेत ती लवकरात लवकर काढण्यात यावी अशी मागणी जी आहे ती परिसरातील नागरिक आणि शेतकरी करतायत। खरं तर कालवा फुटला तर मोठं नुकसान जे आहे ते परिसरातील शेतींचं होऊ शकतं। त्यामुळे लवकरात लवकर खरं तर पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष द्यावं आणि ही झाडं झुडपं वाढलेली काढावीत अशी मागणी सुद्धा आता शेतकऱ्यांकडून जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन किरण आंबेगेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।